नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जवळपास 53 अर्ज वैध झाले होते. आदरणीय अजितदादांच्या दुःखद अशा अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक अतिशय भावनिक वातावरणामध्ये होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्याकरता म्हणून सगळीकडून त्या ठिकाणी सर्वांचीच अशी जनभावना होती. महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटत होतं की सुनेत्रावहिनी पवार यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी काही अर्ज भरले होते. त्याच्यामध्ये श्रीगोंद्याचे अनिल तुपे यांनी देखील या निवडणुकीमध्ये अर्ज भरला होता. त्यांचा काही मुद्दा होता. त्यांना जो पारदादा पवार, सुनेत्रावहिनी, जयदादा पवार यांना भेटून तो मांडायचा होता. या निमित्तानं का होईना त्यांची भेट होईल अशी त्यांची अपेक्षा होती. आणि ज्यावेळेला त्यांनी अर्ज का भरलेला आहे याच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या नेत्या अनुराधाताई नागवडे यांनी त्यांच्याशी संपर्क केला. अनिल तुपेंनी सांगितलं की अजितदादाचं हा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भानं निश्चितपणे ते आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. परंतु मला किमान त्यांचं सांत्वन करण्याच्या करता त्यांची भेट घालून द्या आणि हे घालून देण्याच्या करता मी अर्ज भरलेला आहे. परंतु तो अर्ज मी माघारी घेणार आहे. अनुराधाताईंनी विशेष करून त्याच्याकरता त्यांचं त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. कुणीतरी मोठ्या नेत्या आपल्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं किंवा सुनेत्रावहिनींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करायला गेले आणि त्यामुळं त्यांच्या विनंतीचा आदर ठेवून अनिल तुपे यांनी आज 3 वाजायच्या आत त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि यापुढे त्यांनी सुनेत्रावहिनींच्या भविष्यकाळातील कामाला शुभेच्छा देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या निवडणुकीचा प्रभारी या नात्याने अनिल तुपे आणि विशेष करून अनुराधाताई नागवडे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जवळपास 53 अर्ज वैध झाले होते. आदरणीय अजितदादांच्या दुःखद अशा अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक अतिशय भावनिक वातावरणामध्ये होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्याकरता म्हणून सगळीकडून त्या ठिकाणी सर्वांचीच अशी जनभावना होती. महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटत होतं की सुनेत्रावहिनी पवार यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी काही अर्ज भरले होते. त्याच्यामध्ये श्रीगोंद्याचे अनिल तुपे यांनी देखील या निवडणुकीमध्ये अर्ज भरला होता. त्यांचा काही मुद्दा होता. त्यांना जो पारदादा पवार, सुनेत्रावहिनी, जयदादा पवार यांना भेटून तो मांडायचा होता. या निमित्तानं का होईना त्यांची भेट होईल अशी त्यांची अपेक्षा होती. आणि ज्यावेळेला त्यांनी अर्ज का भरलेला आहे याच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या नेत्या अनुराधाताई नागवडे यांनी त्यांच्याशी संपर्क केला. अनिल तुपेंनी सांगितलं की अजितदादाचं हा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भानं निश्चितपणे ते आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. परंतु मला किमान त्यांचं सांत्वन करण्याच्या करता त्यांची भेट घालून द्या आणि हे घालून देण्याच्या करता मी अर्ज भरलेला आहे. परंतु तो अर्ज मी माघारी घेणार आहे. अनुराधाताईंनी विशेष करून त्याच्याकरता त्यांचं त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. कुणीतरी मोठ्या नेत्या आपल्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं किंवा सुनेत्रावहिनींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करायला गेले आणि त्यामुळं त्यांच्या विनंतीचा आदर ठेवून अनिल तुपे यांनी आज 3 वाजायच्या आत त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि यापुढे त्यांनी सुनेत्रावहिनींच्या भविष्यकाळातील कामाला शुभेच्छा देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या निवडणुकीचा प्रभारी या नात्याने अनिल तुपे आणि विशेष करून अनुराधाताई नागवडे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. नमस्कार. आज या ठिकाणी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लादलेली आहे आणि श्रीगोंदा
तालुक्यातून अनिल तुपे पाटील यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला होता. आदरणीय अनुराधा वहिनी साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले सगळे कार्यकर्ते यांचा मान ठेवून, यांचा आदर ठेवून आज या ठिकाणी तुपे साहेबांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि त्याबद्दल तमाम बारामतीकरांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो. माहिती पण झालं, विधानसभेत झालं माहिती, काहीच व्यवहार आहे.